श्री महालक्ष्मीची कहाणी. श्री महालक्ष्मी म्हणजे ते आपल्याला सुख, शांती, समाधानी, वैभव देणारे आहे आणि ती देवी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करते. पण तो भक्त त्या देवीला रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून त्या देवीला स्वच्छ पाणी, ताजं पाणी घेऊन यायचं आणि त्या देवीला आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर त्या देवीला हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा आणि अगरबत्ती लावून दिवा लावायचा. देवी प्रसन्न झाली पाहिजे, त्या देवीची भक्ती नेहमी करायची. ती उठता बसता तिचं नामस्मरण करायचं. हे देवी माते सुख, शांती, समाधान दे. घरच्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊन देऊ नको, हे नेहमी असं म्हणायचं. कारण आपल्याला श्री महालक्ष्मी देवी माते कधी दुःखी ठेवू शकत नाही. पण तिची आपण भक्ती नेहमी केली पाहिजे. संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर देवी आपल्या घरात येते, तेव्हा खरकाटं पाणी, स्वच्छ भांडी ठेवली पाहिजे. ते घरात कुठली घाण नाही पाहिजे. त्यावेळेस देवी आपल्या घरात येते आणि येताना ती सुख, शांती, समृद्धी घेऊन येते. पण संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर वाद नाही झाला पाहिजे, घरात भांडण नाही कोणाचं झालं पाहिजे आणि घर स्वच्छ, निर्मळ, समाधान ठेवलं पाहिजे. तर ती देवी घरात प्रवेश करते, नाहीतर बाहेरची बाहेर निघून जाते. नेहमी गुरुवारी उपवास करायचा आणि उपवास केल्यानंतर संध्याकाळ सकाळ अगरबत्ती लावून, दिवा लावून तिला नमस्कार करायचा आणि संध्याकाळी कहाणी वाचायची श्री महालक्ष्मीची. तुमच्या घरात भरभराट होईल. तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी नसणार. कारण देवीला तर हेच पाहिजे की घर स्वच्छ लागतं. देवी अशी कुठंही येत नाही. तर ही माझी कहाणी आवडली तर लाईक, शेअर नक्की करा.